मधुराताई, कोणासमोर मला बोलायचं म्हटलं की जमतच नाही. मला खूप टेन्शन येतं. माझ्या मनात इतक्या साऱ्या गोष्टी असतात पण मी नीट बोलूच शकत नाही. मुलांच्या शाळेत पेरेंट्स टीचर मीटिंग असेल, नातेवाईक असतील किंवा साधा व्हॉट्सअप ग्रुप असेल तरी मला माझं म्हणणं ठामपणे मांडता येत नाही. मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. जर का तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी होत असतील तर आज आपण बघणार आहोत की घर बसल्या अशा कोणत्या 7 टिप्स वापरून तुम्ही तुमचं संभाषण कौशल्य छान करू शकता. नमस्कार मंडळी, मधुराज इवाच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत. मधुराज इवा हा एक असा हक्काचा कोपरा आहे जिथे आपण व्यक्तिमत्व, आत्मविश्वास, कम्युनिकेशन घडवतो, ते सुद्धा घर बसल्या. सर्वात पहिली टिप, बोलण्यापूर्वी विचार करा. पॉज खूप महत्वाचा आहे. आपण बरेच जण पटकन बोलून देतो पण त्यामुळे समोरच्याला काय वाटेल याचा विचार करत नाही. ही चूक माझ्याकडनं पण व्हायची पण मी सुधारणा केली. बोलण्याआधी क्षणभर थांबा. शब्द निवडा. तू चुकीचं बोलतेस याऐवजी माझं वेगळं मत आहे. यामुळे संवाद टिकतो आणि लोकांना गैरसमज पण होत नाही. आवाजाचा टोन, नाजूकपणा पण ठामपणा. फक्त काय बोलतोय हे महत्वाचं नाही, कसं बोलतो आहे हे जास्त महत्वाचं. आवाज खूप जोरात असेल तर तो उद्धट वाटतो आणि खूप हळू असेल तर तुम्हाला कोणी सिरियसली किंवा गांभीर्याने घेत नाही. सराव करा, प्रॅक्टिस करा, आरशासमोर बोलून बघा. शरीर भाषा म्हणजे तुमची बॉडी लँग्वेज, तुमचे हातवारे किंवा डोळ्यात डोळे घालून बोलणे. तुम्ही बोलताना नजर चुकवत असाल किंवा चेहरा भावशून्य असेल, अगदी एक्सप्रेशनलेस, तर तुमचं बोलणं प्रभावी किंवा इफेक्टिव्ह वाटत नाही. साधं पण प्रभावी पॉस्चर ठेवा. पाठीचा कणा सरळ, चेहऱ्यावर स्मित हास्य आणि डोळ्यात आत्मविश्वास. कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे. सोपा आणि स्पष्ट शब्द वापरा. भारी इंग्रजी किंवा खूप क्लिशे असे जे शब्द असतात ना ते वापरू नका. समोरच्याला समजेल असं सोप्या शब्दात आपलं मत मांडा. लेट्स कोलॅबरेट पेक्षा आपण एकत्र काम करूया असं हे जास्ती जवळचं वाटतं आणि आपल्या मराठी भाषेत एक वेगळीच आपुलकी असते, नाही का? 5वी महत्वाची टिप म्हणजे ऐका, फक्त बोलू नका. चांगलं कम्युनिकेटर फक्त बोलत नाही, तो ऐकतो. समोरचा व्यक्ती काय म्हणतोय ते नीट ऐका. मध्ये मध्ये डोळ्यांनी मान हलवून प्रतिसाद द्या. यामुळे तुम्ही कनेक्ट होता. नुसतं आपलं डिम्म सारखं बसून राहायचं नाही. हो, अच्छा, बरं असं बोललं पाहिजे. रोज थोडंसं वाचा. शब्द संपत्ती म्हणजे तुमची वोकॅब्युलरी वाढायला वाचनाने मदत होते. योग्य ते शब्दच सापडत नाही कारण आपली वोकॅब्युलरी कमी असते. सो शब्दकोश चांगला होण्यासाठी 10 मिनिटं तरी वाचा. वर्तमानपत्र, कथा, तुम्ही पॉडकास्ट सुद्धा ऐकू शकता बरं का, त्यांनी सुद्धा वोकॅब्युलरी छान होते. नवीन शब्द ऐकले की ते लिहून ठेवा आणि वाक्यात त्याचा वापर करायचा प्रयत्न करा. मी हे अगदी 8वी पासून करते. इंग्लिशमध्ये नवीन नवीन शब्द ऐकायचे, ते लिहून काढायचे, त्याचं मीनिंग ते किंवा त्याचं डिक्शनरी मधनं त्याचा अर्थ शोधायचा आणि मग तो शब्द आपल्या वाक्यात किंवा सेंटेन्सेस मध्ये वापरायचा. ह्यानी ना आपली एकतर भाषा पण समृद्ध होते आणि नवीन नवीन वोकॅब्युलरी सुद्धा वाढते. 7वी महत्वाची टिप म्हणजे प्रॅक्टिस, सराव. बोलूनच बोलणं येतं. आता युट्यूबवर माझा पहिला व्हिडिओ बघा, तेव्हा मी कशी बोलायची आणि आता कशी बोलते, फरक आहे ना. हळूहळू आपण शिकत जातो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. पण परफेक्शनिझम नाही आपल्याला पाहिजे, आपल्याला पाहिजे एक्सेलन्स. हळूहळू प्रॅक्टिस केली की जसं जसं आपला सराव वाढतं तसा तसा चांगला इफेक्ट, चांगलं कम्युनिकेशन बिल्ड होण्यासाठी मदत होते. स्टेजवर बोलताना भीती वाटते, लोकांसमोर बोलताना भीती वाटते, तर बेसिकली कम्युनिकेशन स्किल्सच्या ह्या सगळ्या टिप्स तर आहेतच पण मूळ आहे सेल्फ बिलीफ, स्वतःवर आत्मविश्वास ठेवणे की मी हे करू शकते आणि त्यासाठी भरपूर मेहनत घेणे. या साध्या सोप्या टिप्स आहेत, त्या रोज तुम्ही केल्या तर नक्की फरक पडेल. मिरर प्रॅक्टिस बद्दल तर मी नेहमीच सांगते. रोज आरशासमोर 2 मिनिटं आजचा दिवस कसा गेला हे सांगा किंवा मोबाईलवर रेकॉर्ड करा. हळूहळू कॉन्फिडन्स बिल्ड होईल, आत्मविश्वास वाढेल. लक्षात ठेवा,
बोलणं म्हणजे फक्त शब्द नव्हे, ते व्यक्तिमत्व आहे. इट्स अबाउट स्पीकिंग, इट्स अबाउट पर्सनॅलिटी. तुम्ही जसं घर चालवता, प्रेमाने सगळ्यांची काळजी घेता, तसं संवादही प्रेमाने आणि ठामपणे घडवता येतो. हे 7 उपाय नियमित करत राहा आणि तुमचं बोलणं लोकांना प्रेरणा देईल. आता मला सांगा मैत्रिणींनो, तुम्हाला या सगळ्या उपायांपैकी सर्वात उपयोगी कोणची टिप वाटली? खाली कमेंट मध्ये लिहा. मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स वाचते आणि त्याला उत्तर पण देते बरं का. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक आणि सबस्क्राईब तर कराच. कारण मधुरा जीवावर आपल्याला मिळते क्लॅरिटी, कॉन्फिडन्स अँड करिअर ग्रोथ. तर मला असं वाटतं जास्तीत जास्त महिलांनी याचा उपयोग करून घ्यावा आणि स्वतःचं एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व घडवावं. सो मैत्रिणींनो, अशाच एका छान व्हिडिओ घेऊन मी परत येणार आहे पुढच्या गुरुवारी. टिल देन, स्टे हॅपी, स्टे मोटिवेटेड अँड बी कॉन्फिडंट. नमस्कार.